हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? ही कोण आहे ना? हां, तर ॲक्च्युली मी आली आहे पुण्यामध्ये. तुम्ही सतत म्हणाल की काय ही सतत पुण्यात येत असते. आज माझं ॲक्च्युली एक शूट आहे, कोलॅबरेशन शूट आहे आणि ते जवळच आहे इथून. सो मी त्याच्या आधी माझ्या मावशीच्या घरी आली आहे. सो ही माझ्या मावशीची मुलगी म्हणजे माझी बहीण आहे साक्षी. तर ती अभ्यास करते, खूप अभ्यास करते ती. तिच्या एक्झाम्स झाल्यात आणि मी बघते की कसा अभ्यास किती येतोय तुला हे मी तिला जरा विचारण्याचा प्रयत्न करते. मला काही येत नाहीये त्यातलं, पण तरी विचारते मी तिला. तर असा तिचा अभ्यास चालू आहे. आल्याला मला खूप भूक लागली तर मी जेवले आणि आता माझी मावशी येते तर ती माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते स्पेशल. आणि मग ते खाऊन आम्ही एका माझ्या शूटला जाऊ आणि शूटला गेल्यानंतर मी तिथला तुम्हाला दाखवेनच. चलो बाय बाय. बाय का? बाय बाय. ही माझी मावशी आली आहे, माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन आली आहे. हाय, मी तुम्हा सगळ्यांना मगाशी म्हणाले होते की माझं आज शूट आहे. तर ते कोणतं आहे तर माझ्या हेअर बाबतीतलं हे शूट असणार आहे. तुम्हाला दिसतच असेल. मी आज आली आहे सुरेखा कोंडे हिच्या सलॉनला माझी हेअर ट्रीटमेंट करण्यासाठी. सुरेखाला मी गेली 2 ते 3 वर्ष ओळखते. आम्ही एकत्र कामही केलेलं आहे. पण तिच्या सलॉनला येण्याची संधी मला कधी मिळाली नव्हती. आज या निमित्ताने तो योग आला आहे आणि मी तिच्या सलॉनला भेट दिली आहे. ती खूप हॅपी होती मी येणार आहे हे कळल्यावर. आणि मीही तिला सांगितलं की मला माझी हेअर ट्रीटमेंट करायची आहे, कोणती चांगली असेल हे तू मला सजेस्ट कर. आणि तिने मला खरंच खूप छान सजेशन दिले. आणि त्यानंतर मी फायनली ठरवलं की मी केराटिन ट्रीटमेंट करायची आहे मला हेअरवर आणि ते करण्याचं माझं फिक्स झालं. सतत शूटिंग करत असल्यामुळे केसांना तुम्हाला कधी कधी हेअर स्प्रे असेल, हेअरस्टाईल्स असतील वेगवेगळ्या, ह्या कराव्याच लागतात. आणि त्यामुळे केस बऱ्याच वेळा डॅमेज होत राहतात आणि ते स्प्रे हे 12 तास केसांवरती तसेच राहतात आणि त्याची काळजी ही वेळेअभावी कधी कधी घेतली जात नाही आणि मग केस तुटणं गळणं हे सततच चालू राहतं. आणि आत्ताची जी माझी सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये मला एक लक्षात आलं की माझा लुक हा काय असणार आहे आणि तिथे मला रोजच स्ट्रेटनिंग करावं लागतं आहे आणि त्यामुळं केस खरंच खूप खराब व्हायला लागले होते. त्यामुळं मग मी ठरवलं की मी केराटिन ट्रीटमेंट करेन. आणि मी सुरेखाशी बोलले आणि आमचा तो दिवस फिक्स झाला फायनली. खूप दिवसांपासून ते ठरवत होतो आणि तिने मला खूप छान पद्धतीने एक्सप्लेन केलं काय काय पद्धती असतील, कशा पद्धतीने मी ते करेन. आणि आमची ट्रीटमेंट सुरू झाली. ह्या अशा पद्धतीच्या हेअर ट्रीटमेंट मी आजपर्यंत कधीच केलेल्या नव्हत्या. म्हणजे एखाद दिवसासाठी स्ट्रेटनिंग करणं वगैरे हे मी दरवेळेस शूटिंगच्या निमित्ताने मी करत होते. पण रोजचं स्ट्रेटनिंग ह्याच्यामध्ये थोडासा फरक असतो. ते थोडेसे फ्रीझी दिसतात. पण अशा पद्धतीने ट्रीटमेंट करताना बऱ्यापैकी केस हे स्ट्रेट होतात. त्यामुळे मला लुकची जरा थोडीशी भीती वाटत होती की एकदम स्ट्रेट हेअर झाल्यानंतर मी कशी दिसेन, कारण हे कधी केलेलं नव्हतं त्यामुळे. पण थोडी भीती होती पण एक्साइटमेंट पण तेवढीच होती की ते छान दिसेल असंही वाटतच होतं मला. पण तुम्हाला दिसत असेल तर बऱ्यापैकी खूप छान लुक दिसतो हेअरचा आणि हेअरसुद्धा बऱ्यापैकी हेल्दी झाल्यासारखे मला वाटायला लागले. आणि त्यामुळे मी जरा हॅपी होते माझा लुक बघून आणि त्याबद्दल खरंच थँक्यू सुरेखा.
तू खूप मेहनत घेतलीस आणि खरंच तू खूप छान पण आहे. आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो त्यामुळं खूप गप्पाही मारल्या आणि मजा आली. आजचा हा दिवस माझा खरंच खूप छान आणि भारी गेला असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्हीही तिच्या सलॉनला नक्की भेट द्या. तिथे हेअर ट्रीटमेंटसुद्धा होतात, शिवाय ब्युटी ट्रीटमेंटसुद्धा तिच्याकडे आहे. तिच्याकडे हायड्रा फेशियलसुद्धा आहे. सो तुम्ही नक्की तिथे जा. आणि आता तुम्हाला माझा हा नवीन हेअरचा लुक दिसत असेल. थँक्यू सो मच सुरेखा. आणि मी सुरेखाचा इन्स्टा ID तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की DM करा. The next day. तर ही माझी मोठी मावशी आहे आणि ती खूप मोठ्या संकटातून आत्ताच बाहेर आली आणि त्यासाठी मी तिला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं ठरवलं होतं आणि ते तिच्यासाठी सरप्राईज होतं खरं तर. बघ काय ते. अरे बापरे, मी तुला मी तुला विचारलं होतं ना, तुझा फोन हँग होतोय, घेऊ का नको. मग बघ तुला आवडतोय का, कलर बघ आवडतोय का तुला. तू बोलली ना, मस्त आवडला का. मस्त एकदम. आता ते सेट करून ठेवलंय, तर तुझं ते सिम कार्ड टाकून देते ह्याच्यावर कर. आता किती हवे तेवढे फोटो काढ. 50 मेगापिक्सल. अगं मी तुला द्यायचं. चालतं. आता 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 आम्ही कमवते झालो ना, आता आम्ही देऊ शकतो.